मराठीवरती आपल्या सर्वांचं स्वागत। आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी। मी तृप्ती कदम। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। एकच गोष्ट करायची आहे की लोकसहभाग वाढवावा आणि सर्व कामं लोकसहभागातून करायचे। कामं म्हणजे काय अशी मोठी बिल्डिंग बांधायची किंवा अशी काही कामं नाही। त्यात कामं फक्त अशी की स्वच्छतेची, मुलांना स्वच्छतेची, शालेय पोषण आहारासाठी किंवा एखादं तुम्ही नाविन्यपूर्ण उपक्रम करायचा। म्हणजे आपल्या तालुक्यात जी जेवढी गावं आहेत त्या सगळ्या 100% गावांना आहे आणि त्यासाठी प्रत्येक गाव हे तुम्हाला तुमच्या साधारणतः 40-45 दिवसासाठी दत्तक दिलेलं आहे आणि त्या ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका, इथला जो आपला सगळा स्टाफ आहे ते सगळी लोकसहभागी म्हणजे सरपंच सदस्य यांना तुम्ही यात सहभागी करायचं आहे। गावोगावी जे भजनी मंडळ असतात, कीर्तन करणारे असतात किंवा लोककला करणारे लोक असतात त्यांच्या माध्यमातून ही जे आपलं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाचे जे मुद्दे आहेत ते आपण त्यांना लोकांसमोर आणून त्याच्यावर आई सीम करायचे। तर यासाठी आपण प्रत्येक गावासाठी तुमची नेमणूक केली आहे। तर माननीय मुख्य कार्यकारी यांनी परवा कार्यशाळा घेतली त्यात त्यांची अशी अपेक्षा आहे की आपण संत गाडगे बाबा, तुकडोजी महाराज किंवा स्मारक विलेज त्यात आपला सांगली जिल्हा कायम पुढं असतो आणि आपलं काम तसं राज्यात उठावदार असतं जिल्ह्याचं। जिल्ह्याबरोबर आपले जे सर्व तालुके आहेत इन्क्लुडिंग जतनं सुद्धा पूर्वी गावांमध्ये अशा गावात काम केलेलं आहे। तर आता आपल्याला तेच काम आपलं जे दैनंदिन काम आहे ते करायचं आहे। फक्त तुम्ही तिथे जे आपली यंत्रणा आहे सगळी ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका किंवा सरपंच यांच्या भेटी घेऊन त्यांना प्रोत्साहित करायचं की या स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवायचं। तरी बक्षीस मिळवणं म्हणजे फार अवघड नाही। आता संत गाडगे बाबा अभियानात काय होतं फक्त स्वच्छतेवर जास्त भर होता पण यात आपल्या प्रशासकीय बाबी सुद्धा आहे। म्हणजे मला मी थोडक्यात सांगतो, ग्रोसर डिटेल सांगते। तर पहिल्यांदा आपल्याला सुशासनयुक्त पंचायत आहे। सुशासनयुक्त पंचायत म्हणजे काय तिथला कारभार रोजगार पाहिजे, त्यांच्या काय वापर झाला, वर्क ऑर्डर झाला तर त्यांनी प्रसिद्ध करायला पाहिजे, व्हॉट्सअप ग्रुप करायला पाहिजे। त्याच्यानंतर नागरी सुविधा केंद्र दर्जा म्हणजे आपले डाटा एंट्री ऑपरेटर असतात प्रत्येक ग्रामसेवक CRC सेंटर म्हणतो आपण। तर तिथं आपल्याला सर्व दाखले मिळतील अशी व्यवस्था करायची आहे। तिथे ऑपरेटरची पण आम्ही सेपरेट फक्त तुम्ही हे सगळं मॉनिटर करायचं। हे जे तुम्हाला डिटेल्स मला शासन निर्णय आम्ही ग्रुपवर देतो तर ह्या बाबतीत तुम्ही प्रत्येक तुमच्या कामानिमित्त गेला का फोनवर कायम त्या ग्रामसेवकांनी तिथल्या कर्मचाऱ्याच्या संपर्कात राहून ह्या कार्यक्रमाला उठावदारपणा आणायचं। दुसरं गोष्ट आहे सक्षम पंचायत। सक्षम पंचायतमध्ये काय की आपली पंचायत आहे त्याला वसुलीला मार्क आहेत 90%, 80%, 70%। तसंच तुम्ही जे त्या ग्रामपंचायतीचे कार्य असतील इतर ह्याच्यातून काय फायदा ग्रामपंचायतीला करून देता येत आहे असं संदर्भात त्यांना मार्गदर्शन करायचं। आता तुमच्यात कसं आहे बचत गटाचं हे काम चालू आहे, म्हणजे तुमच्या ICDS विभागात पण काम चांगलं आहे। तर यांनी फक्त त्यांना त्या गावातल्या ज्या त्यांचे कर्मचारी असतील किंवा बचत गटाच्या महिला असतील त्यांना तुम्ही यात सहभागी करून एक 60 दिवस आपण हा प्रोग्राम करायचा आणि ही माहिती सगळी ऑनलाईन करली जाणार आहे। आपण माझी वसुंधरामध्ये काम केले गेल्या वर्षी आपल्या बऱ्याच ग्रामपंचायती चांगल्या 70% वर गेलेल्या आहेत आणि या अभियानात भाग घेतला की माझी वसुंधरामध्ये सुद्धा आपलं काम चांगलं होणार आहे। त्याच्यानंतर जनसमृद्ध स्वच्छ व हरित गाव। तर हरित गावाची अशी संकल्पना आहे की त्या गावची जेवढी लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येत प्रत्येक माणसाला एक झाड लावलं। त्या गावाची लोकसंख्या 1000 असेल तर त्या गावात 1000 झाडांचं वृक्षारोपण झालं पाहिजे आणि ते त्याचं नुसतं वृक्षारोपण करून उपयोग नाही। आपण झाडं वाटली नेहमी त्यांनी लावली तर त्याचा रेकॉर्ड आपल्या पंचायतीत पाहिजे। तेव्हा अनुभव आहे आपण 5 झाडं दिली ते 5 लावली, किती तारखेला लावली अशी त्याची आपण रेकॉर्ड मेंटेन करायचं। कारण ज्यावेळेस आपली तपासणी होईल तर तुमची काही ते 6000 झाडं बघायला कोण येणार नाही तर तुमचं रेकॉर्ड बघणार, ते 1-2 ठिकाणी सॅम्पल बघणार आणि त्याप्रमाणे पुढं आपल्याला मार्क्स मिळतील। मनरेगा व इतर योजनांचा अभिसरण म्हणजे मनरेगाच्या आपल्याकडे काम चालू आहे। अभिसरण असा विषय आहे ना त्यात तुम्हाला बरेच जणांना माहीत नसेल मनरेगा
तर जी मनरेगा आहेत आपण घरकुल जो करतो त्याला आपण त्याला अभिसरण देतो 16,000 आपण त्याला मनरेगाकडे देतो. तसं इतर योजना शाळाचं कंपाऊंड किंवा एखाद्या शाळाचं बांधकाम असेल किंवा काय असेल त्यात तुम्ही त्या मनरेगाचं काय 2-4 मजूर लागले तर ती योजना करून तुम्ही त्याचे पैसे गावासाठी वापरायचे अशी स्कीम आहे त्याला पण मार्क आहे. आता गाव पातळीवर ज्या संस्था आहेत शैक्षणिकरण करण्यामध्ये शाळा अंगणवाडी किंवा एखादी पतसंस्था असेल ज्या गाव लेवल आहे वाचनालय आता कसे वाचायचं आपण आहे मोबाईलमुळे फार कमी झाले तर ते मुलांना पुस्तकं वाटून ते फिरतं पुस्तकं आज ह्याच्याकडे उद्या त्याच्याकडे असं करून त्याचं पूर्ण आपण रेकॉर्ड मेंटेन करायचं. तर अशा ज्या गावातल्या संस्थांनी त्याचं सक्षमीकरण करायचं. तसंच उपजीविका विकास व सामाजिक न्याय आता आपला विषय माहिती आहे की जे समाजात आपल्या जे काही जाती भेद तर त्याला आपण ओव्हरकम करायचं सर्व समाजाला आपण यातून सोडून घ्यायचं. आणि उपजीविका म्हणजे जे आपले बचत गट आहेत तर त्यातून कर्ज घेऊन किंवा महिला सक्षमीकरण करायचं आहे. बचत गट जर त्या गावात कमी असतील तर 100% सॅच्युरेशन झालं पाहिजे. गावातली प्रत्येक महिला 18 ते 60 वयातील महिला ही बचत गटाची सभासद झाली. त्याच्यासाठी मी बचत गटाच्या अधिकाऱ्यांकडून सूचना देते. तुम्हाला असं आढळलं की इथं बचत गट नाही एखाद्या वस्तीवर असेल तर तिथे कोण पोचलेलं नसेल तर तिथे 10-15 महिला असेल तर त्यांचा बचत गट आपण स्थापन करायसाठी मदत करायचं. दुसरी गोष्ट म्हणजे लोकसहभाग आणि लोकचळवळ. तर आपण त्याचे बरेच जण होते संत काही यांच्या लोकचळवळ म्हणजे काय तर त्या लोकांनाच वाटलं पाहिजे की आपल्या गावासाठी काय तर केलं पाहिजे. म्हणजे आपण आत्ता केलं तर आपल्या भविष्यातील पिढ्यांना ते उपयोगी होईल. तर त्यासाठी प्रत्येक जे तिथले गावातले लोक आहेत अधिकारी असू द्या किंवा कर्मचारी असू द्या त्या गावाचे असतात त्याला सहभागी करून द्यायचं त्यांच्याकडनं मदत घ्यायची. तसेच गावाचे लोक आहेत ते शेतकरी असू द्या त्यांना प्रत्येकांना या कार्यक्रमात सहभागी करायचं आणि अशी मोठी लोक चळवळ उभा करायची. आणि लोकांनी एकदा ठरवलं की काम होतं. आता आम्ही 2-3 तालुक्यात काम केलं. काही गावांनी असं केलं की मी जिथं वाटत म्हणून गाव आहे मग जायचा प्रसंग आला तर त्या गावाने अशी लोक चळवळ केली की मी मग एकदा पुण्याचा एक स्पॉट आलं तर त्यांना दाखवायला गेलो होतो. काय तर काम होतं दुसरं त्यांचं कलेक्टर दर्जाचे अधिकारी होते सोबत घेतलो तर ते म्हणजे माझं कसं आहे ह्या गावात आल्यावर मला निवडी प्राधिकरण द्यायचं वाटतं. इतकं स्वच्छ बिल्डिंग सगळ्या व्यवस्था शाळा तर त्या आपल्या तुमच्या मुख्य कार्यकारी अधिकारी होत्या तर तिथं मॉडेल स्कूल आहे तर त्या मॉडेल स्कूलला व्हिजिट केली तर एका 4थीतल्या मुलींना त्यांची अर्धा तास मुलाखत घेतलं. तुम्ही शिकला सगळं म्हणजे इथे गावाचं प्रगत होतं. आपल्याकडे पण तशी गावं आहेत पण आपण त्याला प्रेझेंटेशन करू शकतो नाही. आपल्याकडे शिक्षक आहेत आपल्याकडे सेविक आहेत काम करणार आहे पण आम्ही सुद्धा त्याचं कुठं प्रेझेंटेशन होत नाही पुढं आपल्याला दिसत नाही. त्यासाठी आम्हाला पत्रकार बंधूंची पण मदत पाहिजे. पत्रकार बंधूंसाठी पण ह्या बक्षीस आहे ज्या कव्हरेज घेतली तर ह्या बक्षिसाची रक्कम तुम्हाला मी सांगतो. तालुका स्तरावर गावाला सगळ्यात जास्त मार्क मिळाले तर 15 लाख रुपये. दुसरं बक्षीस 12 लाख रुपये. तिसरं बक्षीस 8 लाख रुपये. जिल्हा स्तरावर 50 लाख. जिल्ह्याचं आलं गाव तर 50 लाख बक्षीस म्हणजे हे 15 + 50. तर दुसरं जर आलं तर 30 तिसरं आलं तर 20 आणि विभागीय स्तरावर जर पहिलं बक्षीस आलं तर 50 लाख 30 लाख आणि 20 लाख. आणि राज्य स्तरावर जर आपण बक्षीस विभागीय स्तरावर 1 कोटी बक्षीस आहे. दुसरं बक्षीस 80 लाखाचं आहे. तिसरं 60 लाखाचं आहे. आणि राज्य स्तरावर 5 कोटीचं बक्षीस आहे. दुसरं बक्षीस 3 कोटीचं आहे आणि तिसरं बक्षीस 2 कोटीचं आहे. माझी अशी इच्छा आहे की आपल्या तालुक्यात एक गाव असं पावलं की त्यांना राज्यस्तरावर 5 कोटी आणावे
आणि त्यासाठी तुमच्या सगळ्यांचं सहकार्य पाहिजे. आपल्याला आता ठराविक गावं, हे गाव चांगलं आहे, ते गाव चांगलं आहे करायचं नाही, पण प्रत्येक गावात तुमचं काम चालू करायचं. आपण त्याचं महिन्याकाला त्याचं इव्हॉल्युशन करून कुठलं गाव पुढं आलं आहे, काय आलं, तर आपण हा एक्स्ट्रा एफर्ट देऊ. आता एक तर नेमले आपण अजून एक 2-3 अधिकारी वेगळे. त्याच्यासाठी आपण सगळी, मी माझ्यापर्यंत सगळी मदत करेन तुम्हाला आणि मी पण त्यात सहभागी होईल. तर तुम्ही सगळ्यांनी ते नोडल ऑफिसरला, आपण नोडल ऑफिसर बऱ्याच वेळा तुमची ऑर्डर घेतात, पण ही नोडल ऑफिसर ऑर्डर तशी नाही. कारण ह्या तुम्ही जर आपले माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांचं जर मिटिंग किंवा एबीसीला अटेंड झालेलं असाल तर त्यांनी सांगितले की मी कुठल्याही गावात जाईल आणि तिथं मी तिथले कोण नोडल ऑफिसर काय सगळी माहिती घेईन किंवा पंचायत समितीत आलो तरी मी त्या गावाविषयी तुम्हाला पहिल्यांदा विचारलं जाईल. चांगलं काम करायला अशी मला अपेक्षा आहे आणि आपल्या तालुक्यातून जास्तीत जास्त सहभाग वाढवण्यासाठी तुम्ही सर्वांना मला किंवा पंचायत समितीला सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करतो.